नगर परिषदा आणि नगरपंचायतींची निवडणूक झाली. निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडला. महायुतीतले नेते, मग त्यांच्या दिवसाला 5-5 सभा या सुद्धा तुम्ही पाहिल्या असतीलच. त्या पाहण्यामध्ये आपण काही लोकांना विसरूनच गेलो नाही. विस्मरणात गेलेत ती दोन नावं, म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. हो, तेच ठाकरे बंधू जे नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत कुठेच दिसले नाहीत, पण मुंबई महापालिकेत मात्र त्यांना आपली सत्ता हवी. तेच ठाकरे बंधू ज्यांच्या भेटीगाठी या तर नेहमी होतच असतात, पण अजून युतीची घोषणा काही झालेली नाहीये. तेच ठाकरे जे उठसूट महायुती आणि त्यांच्या नेत्यांवरती, विशेषतः देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावरती टीका करतात, ज्यांनी न थकता घसा कोरडा करून आत्ता झालेल्या निवडणुकीमध्ये प्रचार केला. बरोबरच आहे म्हणा. पायाला माती लागू न देणारे, प्राईम टाइमलाच सभा घेणारे फडणवीस शिंदे यांच्यावरती टीका करणार नाही तर मग कुणावरती करणार? मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळवण्याची इच्छा बाळगणारे ठाकरे आत्ता झालेल्या निवडणुकीमध्ये का कुठेच दिसले नाहीत याचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. सो कुठेच स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. या राजकारणावरती तुमचं प्रामाणिक मत कमेंटमध्ये सांगा. सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सीझनल पॉलिटिशियन म्हणून जे ओळखले जातात ते ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मागच्या अनेक दिवसांपासून कुठल्या दौऱ्यामध्ये, प्रचार सभेमध्ये दिसलेच नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांमुळे वातावरण सध्या तापलेलं आहे. तसं तर ठाकरेंचा ग्रामीण असा कोणताच टच नाहीये आणि या निवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा सिद्ध सुद्धा झालेलं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आम्ही असं म्हटलं की पायाला माती लागू द्यायची नाही, पण सत्ता मात्र त्यांना हवी आहे. अशा प्रतिक्रिया जनसामान्य नेहमीच देत असतात. काहीतरी मोठा इव्हेंट असला, कुठेतरी प्रचंड नुकसान, अतिवृष्टी झालेली असेल, कुठला तरी वार्षिक मेळावा असेल तरच बाहेर पडायचं, अन्यथा सीझन नसेल तर परदेशी पर्यटन करायचं, ही ठाकरेंची खासियत असेल. मराठी माणसाच्या नावाने राजकारण करणारे हे ठाकरे बंधू आता थेट दिसतील ते मुंबई महापालिका निवडणूक तारीख जाहीर झाल्याच्या नंतरच. त्याआधी कुठले कॅमेरेही त्यांना फॉलो करणार नाहीत. तसंही राज ठाकरे नेहमीच कॅमेरा फॉलो करणाऱ्यांची जाहीर सभेमध्ये खरडपट्टी काढत असतात. खासगी जीवनामध्ये हा हस्तक्षेपच आहे हे देखील बरोबरच आहे. तिकडे उद्धव ठाकरे हे मोस्ट बिझी पर्सन झालेले आहेत राजकारणातले. त्यांना भेटणं हे किती अवघड आहे हे शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांनाच तुम्ही विचारू शकता. इतकी माणसं सोडून गेल्याच्या नंतर सुद्धा उद्धव ठाकरे हे मोस्ट बिझी मध्येच मोडतात, हे एक न उलगडलेलं कोडच आहे. ते इतके बिझी होते की नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या या निवडणुकीच्या प्रचाराला वेळच मिळाला नाही त्यांना. आता महायुतीमध्ये प्रचार सभांची कशी स्पर्धा लागली होती बघा. मुख्यमंत्रीपदी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यामध्ये 37 पेक्षा जास्त सभा घेतल्या, ऑनलाईन सभा सुद्धा घेतल्या. ते गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीसांना भर सभेमध्ये फोन केला आणि मुख्यमंत्र्यांनीही त्या सभेला मग फोनवरून संबोधित केलेला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी 16 जिल्ह्यांमध्ये जवळपास 39 सभा घेतल्या आहेत. ते धावत पळत सभास्थानी जात असल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आणि ते तुम्ही पाहिले सुद्धा असतील. एकनाथ शिंदे यांनी तर एक पाऊल अजून पुढे टाकलंय. त्यांनी 23 जिल्ह्यांमध्ये तब्बल 53 प्रचार सभा घेतल्या आणि मग रोड शो सुद्धा घेतले. या उलट महाविकास आघाडीतले, म्हणजेच आता फॉर्मॅलिटी आपण करूया, महाविकास आघाडी म्हणूया, कारण तशी ती अस्तित्वात असल्याचं कुठे आढळलेलं नाहीये आणि तुम्हाला आढळलं असेल तर आम्हाला नक्की सांगा. तर प्रश्न हाच होता की विरोधकांकडे असा कुठला चेहरा होता जो या निवडणुकीच्या दरम्यान तुम्हाला जास्त दिसला. जसं की समजा सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळ किंवा राष्ट्रवादीचे जयंत पाटील, रोहित पवार आणि अजून काही ज्येष्ठ नेते, शरद पवार वगळता, ते आम्हाला तुम्ही नक्की सांगा कुठे दिसले असतील तर. त्यातही आमचा मूळ प्रश्न ठाकरे बंधूंच्या संदर्भातला आहे. आता बघा, या ज्या निवडणुका झाल्या त्याचा निकाल लागणार होता 3 डिसेंबरला, पण नागपूर खंडपीठाने हे निकाल 21 डिसेंबरपर्यंत जाहीर करू नका असा आदेश दिला. यावरती प्रतिक्रिया देताना निवडणूक आयोग आणि न्यायालयावरती न बोललेलंच बरं अशी प्रतिक्रिया आपले माननीय उद्धव ठाकरे यांनी दिली. पण ज्या निवडणुका त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्याच नव्हत्या त्याचा निकाल पुढे ढकलला गेला काय किंवा नाही लागला काय,
ठाकरेंना खरं तर फरक पडायलाच नकोय, पण दिली त्यांनी प्रतिक्रिया. मनसेची सुद्धा या सगळ्या निवडणुकीवरती फारशी काही प्रतिक्रिया नव्हतीच. म्हणजे ज्यावेळी बोलायला हवं त्यावेळी हे दोघेही ठाकरे बंधू शांत होते. ज्या पद्धतीने फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांनी धडाकेबाज परफॉर्मन्स दिला, त्या उलट विरोधक मात्र सपशेल फेल झाले, इन्क्लुडिंग ठाकरे. काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे लोक आपापल्या जिल्ह्यांमध्येच म्हणजेच स्थानिक पातळीवरच गुंतून राहिले. कोणता मोठा चेहरा देखील त्यांच्याकडे सध्या अस्तित्वात नाहीये. माध्यमांमध्ये रोज कव्हरेज होत राहिलं शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कसा वाद होत गेला, त्यानंतर कुठे पैसे सापडले, मग राणे बंधूरमध्येच कशी जुंपली, त्यानंतर अजित पवार कसे प्रचारासाठी धावत पळत लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. पण अशी धावपळ करणाऱ्यांवरती टीका करत राहिले महाविकास आघाडीचे नेते. काँग्रेससारखा एक जुना पक्ष, त्यानंतर कट्टर कार्यकर्त्यांची उद्धव सेना असेल आणि उत्कृष्ट वक्ते असलेले राज ठाकरे किंवा मग त्यांचा मनसे पक्ष, या सगळ्यांची आपण फक्त चर्चाच करत राहू. मतं मिळवता आले नसते कदाचित, पण गर्दी तरी दिसली असती या सगळ्या निमित्ताने. तिकडे फडणवीस शिंदे नगरपंचायती आणि नगर परिषदांवरती आपला झेंडा फडकवतील, मग नंतर हेच विरोधक पुन्हा बोगस मतदानाचा, पैसे वाटल्याचा आरोप करतील महानगरपालिकांच्या निवडणूक प्रचाराच्या वेळी. पैशांची देवाणघेवाण हा आपल्या निवडणुकांमधला एक अविभाज्य भाग आहे. गुन्हा असला तरी हेच खरंय आणि दुर्दैवाने मतदार देखील या सगळ्या गुन्ह्यांमध्ये सामील असतात, हे नमूद करावं लागेल. पैशांची ऑफर किती मतदार धुडकावतात हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे निवडणुकीतल्या गैरकृत्यांबद्दल कुठला राजकीय पक्ष बोलत असेल तर तो त्यांचा दांभिकपणा आहे, खोटारडेपणा आहे असं समजण्याला वाव आहे. असो, एक मराठी माणूस म्हणून आम्हाला नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधूंची अनुपस्थिती जाणवली. मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल. जर आपण गाफील राहिलो तर हातात गेली म्हणून समजा, आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवरता येणार नाही. मराठी माणसाची शेवटची निवडणूक आहे असं राज ठाकरे म्हणालेले, त्याला अर्थ देखील आहे. अर्थात ते मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने बोलले असले तरी इतर ठिकाणी देखील कमी जास्त प्रमाणात हे लागू आहेच आहे. त्याच भावनेने आम्हालाही या दोन नेत्यांबद्दल काही मत व्यक्त करायचं होतं. यामध्ये टीका करण्याचा किंवा दूषणं देण्याचा अजिबात आमचा हेतू नव्हता आणि नाहीये. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कळवा. त्याशिवाय तुमच्या परिसरामध्ये निवडणुकीचा माहोल कसा होता हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.